म्हारा मागाचा. त्यांच्या पंजांनी म्हणजे त्यांच्या आजोबानं पूर्ण आयुष्य आपल्याला आपले म्हणायचे आता आपण रोडवर उतरलात का हे म्हणण्यासाठी पूर्ण आयुष्य घातले. त्या माणसांच्या घराण्याकडे बोट करायची आपली लायकी नाही. असे हजारो युगपुरुष तयार होतील पण बाबासाहेब परत तयार होणार नाहीत. मला बीड जिल्हा मांगाचा, ह्याच जिल्ह्यातून काही काही असे नेते होऊन गेले की त्यांनी लोकाच्या पोतराजाच्या जटा कापल्यात, ढोलक्या फोडल्यात. अरे स्टेजवरती मागाचे माणसं गाता गाता विठ्ठल उमप साहेब, वामनदादा कडक, विठ्ठल उमप साहेब स्टेजवरती जय भीमचा नारा देऊन त्यांचा प्राण गेलाय. क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. बंधूंनो, किती प्रयत्न केला की व्हिडिओ नाही टाकावं, नाही बोलावं, पण असं काय काय वातावरण निर्माण होतं की मला बोलावंच लागतं. आता बघा ना, हलकीचा विषय इतका ताणून धरला, एडिट केला, थोडाच घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं वेगवेगळं काहीतरी टाकलं, म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का? मी हलकीसोबत वह्या वाटा, पुस्तकं वाटा, पेन्शिल वाटा, शालेय साहित्य वाटा, एखाद्या लेकराला गरज असेल तर त्याला दत्तक घ्या, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या, हे बोलले. ते नाही टाकलं, फक्त टाकलं काय, हलकी एडिट केला. म्हणजे आपल्या समाजामध्ये, दोन समाजामध्ये होईल तेवढं जास्त भांडण कसं लावता येईल हे प्रयत्न, दुसरं काय नाही. बरं, पहिल्यापासून मी नेहमी सांगते की समाजामध्ये एकी राहू द्या. महार मान एकच आहे, एका नाण्याच्या दोन बाजू, ह्या अशाच राहू द्या. एकच शिवी दोन जातीत खाणारी माणसं आपण. आपल्याला आरक्षणाच्या 1 किंवा 2% गरज नव्हती, आपली एकी महत्त्वाची होती. तुमच्या लक्षात येत आहे का? लक्षात येत आहे का? आज जंतर मंतरवर आरक्षण हटावच्या मोहीम राबवली जाते. म्हणजे ह्यांना एक भांडण लावून दिलं. आधी मराठा, धनगर, ओबीसी, आता धनगर, वंजारी राहिले होते महारमांग, हे बी लावून दिलं. मग तुमच्या कसं हे लक्षात येत नाही की कुठंतरी आरक्षणाचे 4-5 दलाल आहेत, इकडं असतील किंवा तिकडं असतील, दोघांना मिळून ह्या समाजामध्ये तीड निर्माण केला, एक भांडण निर्माण केले. रुक्मिणीताई नेहमी सांगते, रुक्मिणीताई नेहमी सांगायला लागली की आपली एकी ठेवा रे, आपण एक शिवी दोघात खाणारे माणसं आहोत. जातीमध्ये तीड निर्माण करणारे नेते झालेत, काही इकडनं बी झाले असतील, काही तिकडनं बी झाले असतील. महामानवाची बराबरी करण्याची भाषा चालली. महामानवाला महामानवच ठेवा, त्यांना देव बनवू नका. आपला नेता जेव्हा, आता एक छोटंसं उदाहरण देते, मला माहीत नाही किती शिवाय देतात मला माहीत नाही, पण सत्य आहे. आपला नेता जेव्हा स्टेजवरती तुमचा बोलतो की आपण शुभ आहोत, आपला चेहरा पाहणं म्हणजे शुभ आहे. हां, आपल्याला आपला चेहरा पाहिल्याशिवाय पाटील काम करत नव्हता कोणचं, आणि असं त्यानं सांगितलं. मग तुम्ही सांगा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने सांगितले की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही, कष्टकरी कामगार दलिताच्या हातावर. म्हणजे पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही म्हणजे अंधश्रद्धेपासून दूर जायला सांगितलं. आणि 70-80 वर्षानंतर एक कोणचा तरी नेता तयार होतोय आणि ते तुम्हाला स्टेजवर सांगतोय की आपला चेहरा शुभ आहे. मग आपल्या लेकरांनी शिकावा का नाही शिकावा? काय परिवर्तन घडायलंय? असल्या नेत्याची गरज नाही रे आपल्याला. का 50-60 वर्षापूर्वी आपल्याला नेते नव्हते? ह्या महागलच्या 20-30 वर्षापूर्वी नेते नव्हते? अरे असे नेते होते, त्यांनी पोतराजाच्या जटा कापल्या, हलक्या फोडल्या. का? प्रगतीच्या दिशेनं चालण्यासाठी हे मार्ग त्यांना काढून दिले. आणि आज 2026ला स्टेजवर पोतराज उभा केला ह्या लोकांनी. लक्षात येतंय का? माझ्या ह्याच्यात काहीच नाही चाललं, मला गरज बी नाही, पण तुम्ही थोडं सावध व्हा. शाळेत जर फळ्यावर बाई एखादा विषय देताना एखादा आकडा जर चुकला तर पटकन लेकरू सांगतं की मॅडम तुम्ही इथे चुकायलात. मग तुमचा नेता चुकायला तुम्हाला कळत कसं नाही? 2% विषय नाही बंधूंनो, एकी फुटली. नेहमी आता एक माणूस सुकुमार कांबळ्या, त्याची भाषणं मी ऐकलीत. एक त्याची बाईट होती की मातांग समाजाला शिक्षण घ्यायचंच नाही, लढायचंच नाही, प्रगती करायचीच नाही. हां, महाराजची बरोबरी कशी होईल? तोच माणूस स्टेजवर आज जाऊन आनंदराज साहेबांवरती बोट करतो. मग तुमच्या लक्षात येतंय का नेते का बदलायला लागलेत? नेते का अशी भाषा करायला लागलेत? अजून एक सांगते, मला एक जणांना फोन केला की तुझा आनंद राज साहेब त्या काय कोण्या काय की शिंदेच्या गटातला आहे तुझा. अरे बाळा, आपला सगळ्याचा म्हारा मागाचा. त्यांच्या पंजांनी म्हणजे त्यांच्या आजोबानं पूर्ण आयुष्य आपल्याला आपले म्हणायचे आता आपण रोडवर उतरलात का हे म्हणण्यासाठी पूर्ण आयुष्य घातले. त्या माणसांच्या घराण्याकडे बोट करायची आपली लायकी नाही.
असे हजारो युग पुरुष तयार होतील, पण बाबासाहेब परत तयार होणार नाहीत. बाबासाहेब परत एकदा आपल्याला वाचून घेणार नाहीत. अंधश्रद्धेपासून बाहेर निघा, नेहमी सांगते मी. रुक्मिणीताई शिवाय देते असा एकही व्हिडिओ मला दाखवा की त्यात मी तुम्हाला शिवी दिली, मागे म्हणून शिवी दिली. तो व्हिडिओ मला पाठवा, मी तुमच्या पायाखालून जाते. हां, मी हलकीचा विषय का केला, मी पुस्तकाचा बी केला, पण एडिट करताना फक्त हलकी ठेवली. त्याला माहिती वातावरणात होईल तेवढं दंगल कशी पेटवायची. आता तो महागाचा सोन्या का काय, मी कुणाचे नाव घेत नाही. नेहमी वादग्रस्त त्याचे विषय असतात. कधीतरी एकीची भाषा करतो हा माणूस. हिकडले बी झाले. बंधूंनो, सांगायचं एवढंच मला. हां, आता तुझा आनंदराज साहेब शिंदेच्या गटात काम करतो, तर माझा आनंदराज साहेब नाही, हा आपला सगळ्याचा साहेब आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या, आपल्या शतकांशतके जितके बी येतील ना तेवढ्याचे ते साहेब आहेत. आपल्या दलिताचा तो साहेबच आहे. आणि राहिला विषय की आनंद साहेब कोण्या गटात काम करते, हे त्यांचा प्रश्न झाला. पण संविधान वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी, बाबासाहेबांना दिलेला लढा जतन करण्यासाठी आज ते मैदानात उतरलेत. म्हणजे किती लाज वाटायची आपल्यासाठी गोष्ट आहे बघा ना. शेवटी त्यांच्याच घराण्यातून कोणाला तरी बाहेर पडावं लागलं आरक्षण वाचवण्यासाठी, संविधान जतन करण्यासाठी. म्हणजे आपण बाबासाहेबांना दिलंय हे जतन पण करू शकत नाही. आणि असं जर कोणी सांगायला लागलं तर आग ओकायलात, भांडणं लावायलात. अजूनही सांगते, काही बिघडलेत, मानसिकता फार बिघडून गेली. आणि अजून एक महत्त्वाचं, मला हे विषय नव्हता मांडायचा पण मांडावं लागेल. बीड जिल्हा बाबासाहेबाच्या विचाराचा आणि भीमाच्या विचाराचा मांग बीड जिल्हा म्हणून ओळखला जायचा. खंत वाटते की ह्याच बीड जिल्ह्यातून बाबासाहेबांच्या विषयावर, बाबासाहेबाच्या घराण्यावर आणि बाबासाहेबाच्या मुद्द्यावर टीका होते. खंत वाटायली मला. बीड जिल्हा मांगाचा, ह्याच जिल्ह्यातून काही काही असे नेते होऊन गेले की त्यांनी लोकांच्या पोतराजाच्या जटा कापल्यात, ढोलक्या फोडल्यात. अरे स्टेजवरती मांगाचे माणसं गाता गाता विठ्ठल उमप साहेब, वामनदादा कडक, विठ्ठल उमप साहेब स्टेजवरती जय भीमचा नारा देऊन त्यांचा प्राण गेलाय. हे ओरिजिनल रक्त आहे. मग तुम्ही ठरवा, विभागण्या करायच्यात का एकी ठेवायची. पण विभागण्या तुम्ही आताच्या करता, पुढच्या पिढ्यांचा विचार करा. येणाऱ्या 20 पिढ्या तुमच्या काय होईल. तुमचा नेता तुम्हाला सांगतोय की तुम्ही शुभ आहात. कदाचित असं होईल भविष्यात. आता तर हा देश हिंदू झालाय, हिंदू झालाय सगळा देश. भविष्यात असं होऊ नाही परत एकदा रिटर्न की मांगाला शुभ म्हणून पहिलं कसं येशीत पुरलं जायचं, तसं तुमच्या नेत्याच्या सांगण्यावर तुमच्या बाळाला, तुमच्या लेकरायला असंच कामाला ह्याला म्हणून एखाद्या कंपन्यात, एखाद्या रेल्वे पुलाखाली किंवा एखाद्या होणाऱ्या बिल्डिंगीत पुरतेन. कारण तुमचे नेते तुम्हाला शुभ म्हणायला लागलेत. तुमचे नेते आपण शुभ आहेत म्हणून सांगलेत. आणि ह्या शुभ अशुभ ह्या अंधश्रद्धेत तुमचे नेते तुम्हाला मारायला लागलेत. भविष्यात तुमच्या बाळाला तुमच्या नेत्याच्या सांगण्याहून एखाद्यानं नेऊन एखाद्या पुलाखाली पुरू नये. आता सावध व्हा. तुम्हाला भीमाच्या विचाराच्या नेत्याची गरज आहे आपल्याला. हां, अजिंक्यभाई चांदण्यासारखा नेता तुम्हाला परवडेल. कारण ह्या नेत्याच्या घराण्यानं अख्खा आयुष्य बाबासाहेबात घातले. थोडंफार झालंय दादा, बोलायचं नव्हतं पण बोलावं लागेल. पण 1.5 दिवसात कुणीतरी नातेवाईक आलाय, त्याला स्टेजवरती उभा करून आपला नेता करू नका. परत त्या खरातासारखे आंधळे होऊन दर्शनाला कुणाच्या जाऊ नका. कुणाला स्टेजवर घेताय, बाबासाहेब सांगणारा स्टेजवर घ्या, अण्णाभाऊ साठे सांगणारा स्टेजवर घ्या, तर आपले लेकरं वाचतील. नाही तर परत एकदा कुणीतरी एखादा नेता म्हणेन की मागा आपण शुभ आहेत, चला आपल्याला गडीत घालायचा टाईम आला आहे. हे सत्य सांगायला ह्याला एडिट करून किंवा काहीतरी वेगळं वातावरण वळण देऊन एडिट करून टाकू नका. जय भीम, जय संविधान. चला एकदा परत आपण एकी दाखवू आणि संविधान जतन करू. बंधूंनो, बाबासाहेबांना दिले ते फक्त जतन करा, खा, शिक्षण घ्या, हेच नेहमी सांगते ताई. हां, काय आहेत थोडेफार त्यांचे डोके भदीर झालेत, RSSचे दलाल आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. जो नेता बाबासाहेब सांगला अशाच सोबतीनं जा. जय भीम, जय संविधान. आता काही अंधभक्त असतील, काही मोठीतले असतील, भरभरून शिव्या देतील, तुम्ही देत राहा. पण एक गोष्टीचा विचार करा, माझ्या चरित्रावरती बोलण्यानं किंवा मला मानसिक त्रास देण्यानं मी माझा हा लढा थांबवत नाही. कारण मी नेहमीच सांगते, मातांग समाज अडाणी आहे, त्याचा फायदा हे RSSचे दलाल घेत आहेत. तर माया बहिणी हो, सावध व्हा. रील बनवण्यात किंवा शिव्या देण्यात अर्थ नाही ग. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्या बापानं अख्खा आयुष्य आपल्यासाठी घातलंय, हे असं सहज जाऊ देऊ नका. परत एकदा बाप जन्माला नाही, परत एकदा माझ्या भीमाचा जन्म होणार नाही. पण जे आहे ते जतन करा.
इतिहास आहे तसाच पुढच्या पिढीला स्वाधीन करायचा असतो. त्याच्यात छेडछाडी करून, त्याची चिरफाड करून पुढच्या पिढीला द्यायचा नसतो. काय शिक्षण घेतील ते? भविष्यात जर पुस्तक वाचायचं बसले तर आपण शुभ होताल हे त्यांना ऐकावं नाही. आपण दलित होतो, आपल्यावर अन्यायच होता आणि आपल्या बापानं हे याच्यातून आपल्याला मोकळं केलं हेच त्यांना ऐकावा. परत एकदा जय भीम, जय अण्णा.